नमस्कार, मी समीर सावरकर. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या वेबिनार सिरीजमध्ये आपल्याला अतिशय मौल्यवान तांत्रिक माहिती मिळाली. आज मी थोडासा विरंगुळा घेऊन आलो आहे. आज मी आपल्यासमोर सादर करणारे कथाकथन श्री अरविंद गोखले, जे दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत, मराठीतील एक अग्रगण्य लघुकथा लेखक, त्यांची एक कथा मी सादर करणार आहे. एक लक्षात घ्या की ही कथा 1949 सालातली आहे. म्हणजे काही व्यावहारिक संदर्भ हे त्या काळातले आहेत आणि ते बदलण्याचा मी आगाऊपणा केलेला नाही. परंतु कथावस्तू आजही तितकीच टवटवीत आहे. मनुष्य स्वभावाचे पैलू आजही तसेच आहेत. आपल्याला माहिती आहे की मुंबईसारख्या मायानगरीत अनेक बेरोजगार तरुण रोजगाराच्या अपेक्षेने आशेने येऊन राहत असतात आणि अत्यंत सामान्य कुवत असलेले, सामान्य पातळीवरचे, सामाजिक दृष्ट्या फक्त हे तरुण चित्रपटातल्या तारकांच्या प्रेमात पडलेले असतात आणि ती चित्रतारका आपल्याला भेटावी, तिची एक झलक बघायला मिळावी म्हणून अक्षरशः जीव टाकत असतात. ती चित्रतारका आणि तो सामान्य तरुण यांचे मार्ग सर्वस्वी भिन्न आहेत. परंतु कर्मधर्म संयोगाने जर त्यांचे मार्ग छेदले गेले तर काय अकल्पित घडू शकेल, आकरीत घडू शकेल, हे आपण या कथेत बघणार आहोत. सुरू करूयात श्री अरविंद गोखले लिखित लघुकथा. कथेचं नाव आहे अंतरपाट. पेडर रोडपर्यंत तो येऊन पोचला तेव्हा पहाट फुटू लागली होती. ऐन अंधारातून तो वडाळ्याहून निघाला होता आणि जवळजवळ धावत पेडर रोडकडे आला. वेडावाकड्या रस्त्यांनी कितीतरी मैल चालणं झालं होतं. शेजाऱ्याकडून उसण्या आणलेल्या बुटांनी पायाला फोड येत होते. रात्रभर झालेल्या जागरणाने डोळे लाल झाले होते. पण त्याला यत्किंची कधी क्षीण वाटत नव्हता. उलट उगवत्या दिवसासह त्याचा उत्साह वाढतच होता आणि अधीरताही. केव्हा एकदा मदन महालमध्ये जाऊन मिस मदनिकेला भेटतो असं झालं होतं त्याला. पेडर रोडवरचे प्रासाद गुलाबी झोपेतून जागे होत होते. चित्रासारख्या दिसणाऱ्या चंद्रशाळा दहीवरांच्या अवगुंठनात आळोखे पिळोखे देत होत्या. खिडक्यांचे पडदे पापण्या फडफडवत होते. पायथ्यावरील गालीचे उलगडले जात होते. पोर्शमधील मोटारी चकचकीत पुसल्या जात होत्या. बागेतली फुलं पहाटेच्या वाऱ्यात डुलत होती. हमरस्त्याला दुतर्फा असलेली डौलदार झाडं सावळ्या रस्त्यावरती मांडव घालत होती. स्वच्छ मार्गांवरून साखळ्या बांधलेली केसाळ कुत्री आणि बाबा गाड्यांमधून ठेवलेली बाळसेदार बालकं फिरायला निघाली होती. त्या विलासी वैभवशाली वातावरणातून तोही मिरवत जात होता. काळे पंशू, वुलनची विजार, रेशमी बुशर्ट, चोपडून लांब वळवलेले केस. आज तो चालत चालला होता. उद्यापासून तो मोटारीशिवाय फिरणार नव्हता. कोरी फ्रेझर कार आणि मदन महालात मुक्काम. आजूबाजूच्या आयांकडे, रोटी विक्यांकडे, म्युन्सिपाल्टीच्या मुकादमाकडे तो पाहायला तयार नव्हता. त्याचं स्थान आता फार वेगळं होतं, वरचं होतं. आता तो वडाळ्यातल्या एका खोपट्यात चुलत्याकडे आगंतुकासारखा राहणार नव्हता. रोजगारीची हलकी सलकी कामं करणार नव्हता. आता त्याला कोणी ऐत खाऊ, फुकट गेलेला, बावळट, मूर्ख म्हणून हिणवणार नव्हतं. मूर्ख? त्याला साऱ्या जगाचं हसू उठलं. त्याच्या सुपीक मेंदूत केवढी अफाट कल्पना निर्माण झाली होती. परमेश्वराने केवढा स्वर्गीय प्रासाद त्याच्या पायाशी आणून ठेवला होता. त्याचं हृदय भरून आलं. साऱ्या शरीरभर रोमांचाचा काटा फुलून आला. अखेर त्याची तपश्चर्या आश्चर्यकारक रीतीने फळाला आली होती. जागरण,
भटकणं, वेड्यासारखी स्वप्न उभारणं सारं संपलं होतं. सारं साकार झालं होतं, सफल झालं होतं. दारिद्र्य सरलं, हेटाळणी आटोपली. समोरच मदन महाल दृष्टीस पडताच त्याचे पाय थबकले. छाती जोराने उडू लागली आणि विचार चाचरायला लागले. पलीकडे असलेल्या पानवाल्याशी जाऊन तो उभा राहिला. रात्रीपासून त्याने तंबाखूचा तोबराही भरला नव्हता, पण आता तंबाखू खायची? पायी पाणी हुक्क्याशिवाय कशालाही हात लावायचा नाही. त्याने तोंडात धरलेली बोट सुद्धा सोडवून घेतली. नख खाण्याची गबाळी सवय आता विसरली पाहिजे. बावळट बागारामासारखं वागून नाही चालायचं आता. रस्त्यानं जाणाऱ्या कान कोरण्यावाल्याने त्याला हटकलं तेव्हा त्याचा चेहरा अगदीच पडला. अजूनही आपल्याला रस्त्यावरचे इसम साधा फालतू माणूस समजतात. त्याने पोशाख तर किती ऐटबाज केला होता. स्टुडिओतल्या कुठल्याही नटापेक्षा मारू. राज कपूर, दिलीप कुमार, वास्ती सारे एक्स्ट्रातले वाटावेत त्याच्यासमोर. आणि ते सगळे पडद्यावरचे पोपट. आपल्यासारखं भाग्य एकाच्याही वाट्याला आलं नाही. त्याने छाती ताठ केली, केसावरून हात फिरवला आणि घसा खाकरत तो मदन महालाकडे निघाला. बाहेरच्या भक्कम फाटकापाशी गुरखा विणकाम करत बसला. गुरख्याला पाहताच त्याला भय वाटलं. कुठेही गेलं की हे पहारेकरी आडवे येतात. तो स्टुडिओतला पठाण हजारदा ओळख दाखवली तरी हाकलून लावतो. आणि इथे आता हा गुरखा. अरे हो, पण आता हा तर आपला नोकर आहे. रास्ते से हट जाओ बुद्धू. गुरखा गुरकावला आणि तो टुंडीशी उडी मारून मेंदीच्या कुंपणाशी जाऊन उभा राहिला. मी बुद्धू आणि रस्त्यातून हट. गुरख्याला कामावरून हाकलून द्यायचं ठरवलं त्याने. आपण फ्रेझर कारमधून उतरतो आहोत. गुरखा आपले पाय धरतो आहे आणि आपण त्याला ठोकरीने उडवतो असं स्पष्ट दिसलं त्याला. तेवढ्यात बंगल्याच्या पोर्चमधून स्वर्गीय हास्याची एक स्वैर लकीर उड्या मारत आली आणि त्याच्या हृदयात शिरली. तो भानावर आला, बावचळून गेला. पुढे जावं का पळून जावं त्याला काहीच कळेना. हृदय धाव घेत होतं, पायात पेटके येत होते. बंगल्यातून पुन्हा हसण्याचा स्वर फुटला. लागोलाग मोटार सुरू झाल्याचा आवाज आला. बगीच्यातल्या वाळूवरून वाजत मोटर हलकेच फाटकाशी आली, रस्त्याला लागली आणि वेगात नाहीशी होऊ लागली. कुंपणाडून जीव मुठीत घेऊन तो पाहत राहिला. हुश, मदनिका त्या मोटारीत नव्हती हे किती मोठं भाग्य. पण पण त्याच्या मुठी वळू लागल्या. डोळे लाल पडले. ओठ चावत तो गेलेल्या मोटारीकडे पाहत राहिला. मोटारीत मालक बसले होते. शुभमंगल चित्रपटाचे निर्माते. त्यांच्याच मुळे त्याचं शुभमंगल झालं होतं ना. पण तेच मालक इथे या बंगल्यात आणि ह्या मोटारीत. रात्रभर राहून पहाटे परत. असूयेची, संतापाची, सुडाची विषारी वाख त्याच्या अंगातून वाहू लागली. ह्याच गुरख्याकडून या मालकाला नाही लाथा घातल्या ना तर नावाचा ऐ गुरखा, हमको अंदर जाने दो. तो आवेशाने पुढे होऊन गुरख्याला म्हणाला. गुरख्याने आपल्या अंधूक भुवया उंचवल्यागत करून त्याच्याकडे पाहिलं. बाईंना भेटायचंय. चित्रचंद्रिका मिस मदनिका. कोणाला आज सोडायचा हुकूम नाही. सेक्रेटरी साहेबांना स्टुडिओत जाऊन भेटावं होतं. तो विलक्षण बेचैन झाला. संताप, आवेश उतरू लागलं. चिरीमिरी द्यायला 4 आणे सुद्धा आपल्या जवळ नाही. स्वतःच्या नावाचं छापील कार्ड नाही.
फोनवरून धड बोलता येत नाही. काय करावं, कसं जमणार? जे आपल्या हक्काचं आहे, आपल्या मालकीचं आहे, ते आपल्याला असं परकं व्हायला लागलं. अहो गुरखे साहेब, प्लीज तेवढं बाईंना. गुरख्याच्या विणकामाचे टाके चुकले. त्याच्या दृष्टीत पीळ भरला. तो ओरडून म्हणाला, निकलताय का नाही यहां से? अहो हमाराच घर आहे. बाईंशी आमचं. साला तुमको. गुरखा त्याला मारायला धावला. तेवढ्यात बगीच्यात कुत्र्यामागे धावत आलेली मालकीण ओरडली, कोण आहे रे? त्याच्या अंगावरून सुखाच्या सहस्त्र धारा वाहून गेल्या. गुरखा थांबून आजीजीने म्हणू लागला, काही नाही बाई, एक फालतू इसम आलाय, आपली भेट मागतोय. मी भेट? हा, बर, दे पाठवून त्याला. गुरखा नाराज झाला, दूर झाला आणि सर्व बळ एकवटून त्याने फाटकातून प्रवेश केला. एक्सटिरियरला मांडलेल्या सुंदर सेटिंग सारखी ती बाग होती. हिरवीगार झाडं, रंगीबेरंगी फुलं, कारंचं कुंज, वाळूचे रस्ते, संगमरवरी बाकं. मदनिका एका बाकावर बसून कुलुंगी कुत्र्याला कुरवाळत होती. किती जवळ जावं, कसं हसावं, सारी उजळणी तो पार विसरला. मान खाली होती आणि हात नमस्कार करायला पुढे होत होते. त्याला स्वतःच्या वर्तनाची एकदम शरम वाटली. आता जर का खुळ्यासारखे वागलो तर खरोखरच लोक म्हणतात तसे आपण मूर्ख ठरू. तो अवसान आणून तिच्याकडे पाहून नाजूक हसला. ती कुत्र्याच्या गोचिड्या काढण्यात मग्न होती. त्याला काहीच करावं सुचेना. तो चुळबुळ करू लागला, नख खाऊ लागला. तिरकी मान करून तिने अचानक विचारलं, कोण तुम्ही? तो दचकला. कोण तुम्ही? कोण तुम्ही? मी आठवले, ब्रह्मांड आठवले. काय आठवले? ब्रह्मांड आठवले. व्हॉट अ नेम. ती खदा खदा हसत सुटली. मांडीवरचा कुत्रा उड्या मारू लागला. ब्रह्मांडकडे पाहून भुंकू लागला. ते भुंकणं हसणं पाहून त्याला पळून जावंसं वाटलं. पण इथून गेलं तर आयुष्यच आटोपलं. तो घाईने म्हणाला, आपल्याबरोबर मी शुभमंगलमध्ये काम केलंय. मला त्यात कॅरेक्टर होतं. तुमच्याबरोबर 2 शूटिंग डेज. लग्नाच्या सीनमध्ये तुमचं आणि माझं लग्न लागतं. मग पुढे वरातीत मला विष खायला घालतात. तो नवरदेव मी. ब्रह्मांड आठवले. मदनिकेने आठवलेकडे पाहून आठवल्यासारखं केलं आणि मग ती परत हसू लागली. मग एकदम थबकली. ओठांची सुरई करत म्हणाली, ओ सॉरी हं, माफ करा. मला ध्यानातच नाही राहिला तुमचा चेहरा. खूप सेट्सवर खूप कामं करावी लागतात. प्रत्येक पिक्चरमध्ये लग्न, प्रेम, घटस्फोट, कुणाचे चेहरे लक्षात राहत नाहीत. बोलणं थांबवून ती मटामटा कुत्र्याचे मुके घेऊ लागली. ब्रह्मांडाचा चेहरा पार पडला. आपला चेहरा हिच्या लक्षात नाही. लग्न लागल्याचं स्मरणात नाही. जाणीव करून दिली तो कुत्र्याचे मुके घेते. तो आ वासून पाहत राहिला. बाजूचा भव्य बंगला, भोवतालचा रम्य बगीचा आणि ही स्वर्ग सुंदरी कुठल्या विलक्षण वातावरणात उभा होता तो. आणि ही अशी आपल्याशी अनोळख्यासारखी का वागते, परक्यासारखी का वागते? तेवढ्यात मदनिकेने मृदूपणे विचारलं, काय काम आहे आपलं? ब्रह्मांड भयंकर दचकला. काम? काम? त्या दिवसाचे पैसे दिले नाहीत का आपल्याला प्रोडक्शन मॅनेजरनी?
मला वाटतं तुम्ही असे बाजूला उभे होतात आणि डायरेक्टरने तुम्हाला एकदम विचारलं, काम करता का म्हणून नवरदेवाचं. कदाचित तुमची फिगर त्याला त्या रोलला फिट वाटली असेल. तोंडाला रुमाल लावून मदनिका पुन्हा हसू लागली. ब्रह्मांडचा चेहरा खेटर मारल्यागत झाला. लाईट मंच ओळखीने तो शूटिंग पाहिला, खरं म्हणजे मदनिकेला पाहायला आला होता. आणि डायरेक्टरने त्याला एकदम कास्ट केलं. 2 दिवस नवरदेवाचं काम आणि त्याचे मिळालेले वट्ट 8 रुपये. हा, ते पैसे त्याने आधीच चैनीत उडवले होते. की कुठे नोकरी हवी आहे. मला वाटतं तुमचा वशिला नसेल नाही कास्टिंग डायरेक्टरकडे. बाकी ते चित्रपट रिलीज झालं की तुम्हालाही ऑफर्स येतील मोठ्या मोठ्या. अहो, तुमच्यासारख्या दिसणाऱ्यांची सुद्धा गरज असतेच की सिनेमाला. आता कुत्र आपण मदनिकेचे गाल चाटायला लागलं. मांडीवर लोळणारा कुत्रा, मोटारीतून जाणारा मालक आठवल्या असूयेने फुलून गेला. काय चावटपणा चाललाय हा. एक्स्ट्रा नटापेक्षा सामान्य इसम समजून मला ही पोतऱ्यासारखी वागवते. मी हिला क्षुद्र खुळा असं वाटतं. आठवलेचं डोकं भणभणून निघालं. त्याच्या चेहऱ्यावरचा बावळेपणा, त्याच्या वागण्यातला वेंधळेपणा वितळून जाऊ लागला. कसलं तरी नवीन बळ त्याच्या डोळ्यात गोळा झालं. तिच्याकडे पाहत कठोरपणे तो उद्गारला, पैशासाठी किंवा वशिल्यासाठी नाही आलोय मी. मग काय, ऑटोग्राफ, फोटोग्राफ. ऐकून घ्या आधी, किती वटवट करतेस. ब्रह्मांडाच्या तोंडून ते शब्द सुटताच मदनिका दचकून उभी राहिली. तिच्या तोंडावर विस्मयाच्या, भीतीच्या, रागाच्या छटा मिसळून निघाल्या. ब्रह्मांडालाही आपल्या धिटाईचं आश्चर्य वाटलं. मदनिका उभी राहिली तसा तोही घाबरला, पण त्याचा राग पुरता जिरला नव्हता. शुभमंगल चित्रपटात आपल्या दोघांचं लग्न लागलं. तू माझी देवा ब्राह्मणांसमक्ष धर्मपत्नी झालीस. मदनिकेच्या डोळ्यातली भीतीची छटा विझली. भुवयांमधला विस्मयही लुप्त झाला. तिला हसावं का रडावं हेच कळेना. काय मूर्ख इसम आहे हा. आपल्या अर्धांगिनीच्या मुद्रेवरचे भाव आठवलेने ओळखले. हिला सारी थट्टाच वाटते काय. उन्हाळपणा करायला सोकावली ही महिना. तो कठोरपणे म्हणाला, आठवतंय ना आता सारं. मदनिका चिडून म्हणाली, हो आठवतं. ते लठ्ठ पोटाचे भटजी केवढा वेळ मंत्र म्हणत बसले होते. तासभर धूर चालला होता नुसत्या डोळ्यात. हो हो. ते भटजी भेंडी बाजारातले नव्हते. लग्न लावणारेच धंदेवाईक होते. पुरेसं पोटाला मिळत नाही म्हणून शूटिंगच्या जागी जातात. तो होम झाला तो लाजा हो. होम, हवन, एकूण एक विधी, पवित्र मंत्र सगळं यथासांग झालं. तुमच्या त्या डायरेक्टरला काय तो रिअलिस्टिक म्हणतात ना, तो इफेक्ट हवा होता. मदनिका गडबडली, चिडली, कडवटपणे म्हणाली, तुम्हाला काही कोणी बदमाशांनी बनवून पाठवलंय का? की त्या ऑथरला मुद्दाम अशी स्टोरी लाईन सांगितली होती. लग्नाच्या प्रत्येक विधीला एवढं महत्व देणारी नालायक कथा ती, का तुमचं डोकं फिरलंय? तिचे ते शुष्क शब्द ऐकून आठवलेला अतोनात वाईट वाटलं. त्याचा राग एकदम आटला आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. भावनेच्या भरात तो बोलू लागला, माझं खरंच डोकं ठिकाणावर नाही. माझं हृदय तर मी केव्हाच हरवलं. थांबा, ही चित्रपटातली वाक्य नाहीत. तुमचा तो ऑथर कोण, काळा का गोरा, त्याला मी ओळखत सुद्धा नाही. अहो, साधा सीधा सरळ मार्गी मनुष्य आहे मी, मला कोण फसवणार? मदनिका हतबुद्ध झाली. किती निराळ्या तऱ्हेचा इसम तिच्या पुढे उभा होता. नेहमी भेटणारे लोभी श्रीमंत, प्रौढी मिळवणारे अधिकारी, लोचटपणा करणारे तरुण यांच्यापेक्षा किती वेगळा. वेंधळा पण वेगळा, आचरट पण आसासून बोलणारा.
ती हताशपणे म्हणाली, पण मग हवंय काय तुम्हाला? तो दृढपणे म्हणाला, मला जे हवंय ते मिळालंय. तिने स्वतःकडे अंगुली केली. त्याने लाजून तोंडात अंगठा घातला. तिला हसू यायच्या ऐवजी, राग यायच्या ऐवजी आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटून ती म्हणाली, मी मिळाले तुम्हाला? म्हणजे प्रेम का लग्नही? ती हसणार, खिदळणार अशी लक्षणं दिसताच त्याचं रक्त पुन्हा गोठलं. त्याचे विचार पुन्हा ताठरले. तो म्हणाला, निदान लग्न, देवदेवक, कन्यादान, होम हवन, सप्तपदी, सर्व शास्त्र शुद्ध झालं आपल्या बाबतीत. तुम्ही गौरीहर पूजला. तुमचाच तो कोणी नातलग आहे ना मुकपटातल्या जमान्यातल्या, त्याने कन्यादान केलं. सगळंच कशाला सांगू. दुपारचं लंच झाल्यावर 3 नंबरच्या स्टुडिओत बोहल्यावर मी उभा राहिलो. अंतरपाठ धरला गेला आणि तुम्ही मेकअप रूम मधनं आला. मुंडावळ्या, शालू, काजळ आणि नथ, अगदी वधूच्या पोशाखात. हो, आणि तुम्ही मान खाली घालून उभे होतात बोहल्यावर. माझे क्लोजअप चालले होते. घटका पात्राचे शॉट्स घेतले तेव्हा मी सिगरेट ओढत बसले होते शेजारी. मंगलाष्टक झाली. मी उभे होते. अंतरपाठ दूर झाला. आपण माळा घातल्या. असाच काहीतरी सोहळा झाला आणि मग मला वाटतं मी त्यानंतर थांबा. त्यावेळेस कोणीतरी म्हणालं की मंडपात घड्याळ असतं, घड्याळ हवं, म्हणून ऑफिसमधलं घड्याळ आणून लावलं गेलं. घटका पात्र बुडालं. अंतरपाठ दूर झाला. आपण माळा घातल्या तेव्हा 6:21 झाले होते. शक्य आहे. ज्यादा वेळेचं डील केलं होतं मी त्या दिवशी. 6:21 त्या दिवशी लग्नाचा मुहूर्त होता. काय म्हणता काय? हो, हे बघा पंचांग. आठवलेने बुशर्ट मधून घडी केलेलं पंचांग बाहेर काढलं आणि पान उघडून पुढे केलं. तिला पंचांग समजत नव्हतं, पण तिने आपले मोठे डोळे त्याच्यावरून फिरवले. मनात ती विचार करत होती, फाडून टाकते हे पंचांग कचऱ्यात. पण तो म्हणाला, मी मुद्दाम काल पिक्चर पाहिलं. लांबून शॉट्स घेतलेत. वधूवर दिसतायत, घड्याळाचे काटेही दिसतायत. ती भांबावली, थक्क झाली. पुढच्या आठवड्यात 5 थिएटर्समध्ये लागणार होतं पिक्चर. तडफदार तरुणीचं एका बावळट इसमाशी लग्न होतं. हा कथेतला भाग अत्यंत उत्कृष्टपणे, विस्तृतपणे चितारला होता. प्रत्येक विधी व्यवस्थित संपूर्ण घेतला होता. किती सुंदर काम केलं होतं तिनं. गौरीहर मनापासून पूजला. अंतरपाटापुढे भावनांचा कल्लोळ सांभाळत उभी राहिली. लाजून वरमाला घातली. सप्तपदीवर. पण हे सारं खरं ठरणार? असं कसं शक्य आहे? असं कसं शक्य आहे? ती विलक्षण भेदरली. कुत्र केकाटत दूर गेलंय तिच्या ध्यानात आलं नाही. तिचा पदर पुरता ढळला होता, तिला हेही समजलं नाही. तो म्हणाला, मी शास्त्री पंडितांना विचारलं. मी वकिलाचाही सल्ला घेतला. कुठलंही लग्न असलं म्हणून काय झालं? अधिकार असलेल्या गुरुजींनी कन्यादान, सप्तपदी, होम हवन सारं यथासांग केलं असलं तर ते खरंच ठरणार. तिला काही सुचेनासं झालं. काय म्हणतोय काय हा इसम? आपलं ते झालेलं लग्न खरं, कायदेशीर, आणि हा इसम आपला पती? ही फसवणूक आहे की दैवाचा फास? तिला एकदम तिथून पळून जावं असं वाटलं. त्या इस्माला हाकलून द्यावं असं वाटलं. विस्फारलेले, विस्मयचकित झालेले नेत्र त्याच्याकडे रोखत ती म्हणाली, काय म्हणता काय? खरंच शास्त्रोक्त लग्न झालं ते? खरंच कायदेशीर झालं? तुम्ही मला बनवत तर नाही ना? तुम्ही गप्प बसायचे किती पैसे घ्याल?
खरंच आपण दोघं म्हणजे ते अनेक उलटसुलट प्रश्न ती आवेगाने विचारू लागली. तिच्या डोळ्यात पाणी तरारलं. असा अद्भुत प्रसंग तिच्या आयुष्यात आजवर आला नव्हता. असा असामान्य गोंधळ तिच्या मनात कधी माजला नव्हता. तिची कावरी बावरी नजर पाहून त्याला गदगदून आलं. तिचा पदर ठीक करावा, तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालावं असं त्याला वाटलं. तिच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यावी, तिची समजूत कशी काढावी त्याला काहीच कळेना. तो म्हणाला, मला पैसे नकोत, वैभव नकोत, प्रेम हवंय मला तुमचं. त्यासाठी मी वर्षभर वेडा झालोय हो. त्याच पायी मी स्टुडिओत खेट्या घातल्या आणि परमेश्वराने माझी हाक ऐकली. अगदी दैवगतीने मला नवऱ्याचं काम मिळालं. तुमच्या खऱ्या आयुष्यातली भूमिका करायला मिळाली. माझ्या प्रेमाची शपथ घेऊन सांगतो, हा कट नाही, ही बनवा बनवी नाही. आपल्या विवाहाचं दृश्य अहोरात्र जीवापुढे नाचत असताना काल अचानक हे पंचांग हातात पडलं आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला. तुमच्याकडे यायच्या आधी केवळ खात्री करून घ्यावी म्हणून मी गुरुजींना भेटलो, वकिलांना भेटलो. म्हणजे ही सारी थट्टा ठरू नये, मूर्खपणा ठरू नये, केवळ एवढंच खात्री करून घ्यायला. माझ्यावर विश्वास ठेवावा. माझ्या मनात कसलंही कपट नाही. किती प्रांजळपणे बोलत होता तो. तिच्याविषयीचं त्याचं उत्कट प्रेम त्याच्या डोळ्यात तरंगत होतं. आणि नुसतं प्रेमच नाही, पत्नीकडे पाहायची एक अधिकाराची, आपलेपणाची छटा. खरं तर त्यामुळेच ती उन्मळून गेली. स्वतःला सावरत ती खोलवर उद्गारली, मी नाही कबूल झाले तर कोर्टाकडून ताबा घेईन मी तुमचा. तिला रडू कोसळलं. आपण अगदी सामान्य होत चाललो आहोत. आपलं सौंदर्य, संपत्ती, कीर्ती सारं वितळून चाललंय असं वाटलं तिला. ती कशी बशी आवर्जून उद्गारली, अहो पण माझ्यावर प्रेम आहे म्हणताना मग असा छळ करणार माझा? जर नसेल माझी इच्छा ह्या लग्नाच्या बंधनात अडकायची तर काय अर्थ या सगळ्याला? दैवाच्या डावाविरुद्ध जाण्यात काही अर्थ नाही. आणि प्रेम आहे म्हणूनच तुमच्यापासून दूर नाही जाणार. म्हणजे हे असलं खाजगी गलिच्छ आयुष्य कायमचं बंद होईल. प्रौढपणे, गंभीरपणे तो बोलला. तिच्याकडे विलक्षण आपलेपणाने पाहू लागला. त्याची ती धर्मपत्नी होती, अर्धांगिनी होती. क्षणभर स्तब्धता पसरली. परमेश्वराच्या मनात आपलं लग्न या इस्माशी व्हावं असंच आहे की काय? हे लग्न खरंच शास्त्रोक्त, कायदेशीर ठरेल? हटवादीपणा केला तो कोर्ट या नवऱ्याकडे जायला लागेल आपल्याला? खरंच हा नवरा आपला कोण कसला इसम हा? खरंच हे सारं शक्य आहे, सत्य आहे? ती व्याकुळ झाली. आजूबाजूचं जग विसरून वेड्यासारखी हाच विचार करू लागली. तिचं हृदय अगदी भाबडं झालं, नाजूक झालं. तो तर सुखाने वेडा झाला. तिचा सुंदर चेहरा, हळवा स्वर, भेदरलेली दृष्टी सारखी त्याच्यापुढे नाचत होती. खुद्द हृदयाची राणी, जीवनाची जोडीदारीण त्याच्यासमोर उभी होती. अखेर 7:30 संपली. प्रेम फळाला आलं. आता ह्यापुढे आपल्या बायको बरोबर आयुष्य काढायचं. ऐटीत, रुबाबात केवढा मान मिळणार, केवढी जबाबदारी पडणार. किती हुशार, हजर जबाबी आपण, भाग्यवान आणि बुद्धिमान. सर्वांनी हेवा करावा असं. ऐटबाज वीर पुरुषासारखा तो आवेशाने उभा होता आणि एकनिष्ठ अर्धांगिनीसारखी ती अधोमुख खडी होती. आणि दोघांच्या मध्ये अंदाजाचा, शक्यतेचा, संभाव्यतेचा झिरझिरीत अंतरपाठ पसरला होता.
क्षण दोन क्षण तो उजळून निघाला. तेवढाच काळ ती व्याकुळतेत गुदमरून गेली. आणि मग रस्त्यावरून कर्कश मोटारचा कर्ण वाजला. दोघंही भानावर आली. स्टुडिओच्या शेटजींची मोटार आली हे दोघांनी ओळखलं. उन्हं पडली आहेत, माळी बागेत पाणी घालतोय, बंगल्यात रेडिओ लागलाय, रस्त्यावर रहदारी वाढते आणि आपण वेड्यासारखे उभे आहोत. तिला स्वतःच्या मूर्खपणाची शरम वाटली. तिने पदर सावरला. कुत्र्याकरता आजूबाजूला पाहिलं. मग समोर उभ्या असलेल्या बावळट इस्माला ती म्हणाली, जा आता तुम्ही. असल्या अचरट कल्पना मनात ठेवू नका. मला सकाळी काम नव्हतं आणि तुम्ही जरा गरीब दिसलात म्हणून मोकळेपणाने बोलले तुमच्याशी. अहो, असली लग्न आणि कोर्ट खूप पाहिलेत मी. अगदी लहानपणीच जुन्या पद्धतीने लग्न झालं होतं माझं आणि मोठेपणी 2दा घटस्फोट झालाय माझा. आणि काही असलं तरी खोटं नाटक करायला माझ्याजवळ पैसा आहे. तुम्ही कुठून देणार पैसा वकिलाला आणि कोर्टाला? या नादात पडू नका. खुळ्यासारखी समजूत झाली तुमची. जरा डोकं तपासून घ्या. आणि लग्न झाल्यावर त्या चित्रपटात नवरदेवाला मृत्यू आला होता ना विष खाऊन, विसरू नका ते. जा आता. नाउ प्लीज गेट आउट. तिचा मूळचा चढेल चिरका आवाज ऐकताच त्याची आई ढोघळून गेली. इतका वेळ आपण जोराने बोललो, आपण बोललोच मुळात, हेच त्याला खोटं वाटू लागलं. त्याचा चेहरा त्यालाच बावळटासारखा दिसू लागला. अखेरचा प्रयत्न करायचा म्हणून तो बोलायचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या तोंडून शब्दच फुटेनात. काय बोलायचं, कसं बोलायचं? आपलं हसो होईल, आपल्याला मूर्ख ठरवतील, आपल्याला बावळट ठरवतील, खुळा ठरवतील. तो भांबावून तोंडात बोटं घालू लागला. तेवढ्याच शेटजीची मोटार आत येऊ लागली. ती पाहताच त्याने बेडकासारखी उडी मारून कुंपणाचा आश्रय घेतला. पुन्हा नवा यजमान, पुन्हा कुलुंगी कुत्र्याला कुरवाळणं, फ्रेझर खाचा आराम, मदन महालाचं वैभव, लाखावर इस्टेट, सारा धर्म, सारा न्याय, सारी माणुसकी विकत घेऊ शकेल असं सौंदर्य आणि संपत्ती. पेडर रोड भरून तो रखडत जाऊ लागला. भाड्याचे बूट, वडाळ्याची वाट, नातेवाईकाचं अन्न, अन्न हृदयातलं प्रेम. धन्यवाद.